Good morning, students. Today we have to study the information about the trapezium. Trapezium is a quadrilateral. The definition of trapezium is a quadrilateral when only one pair of opposite sides of quadrilateral is parallel, then the quadrilateral is called trapezium. So in the figure, quadrilateral ABCD, segment AB or side AB parallel to side DC, and this quadrilateral is called a trapezium. आता याच्यामध्ये पहा, हा जो अँगल आहे AB साइड AB पॅरलल साइड DC असेल आणि ही जी याच्यामध्ये एक पेअर पॅरलल साइडची असते आणि एक पेअर नॉन पॅरलल साइड असते. AB side parallel to side DC and the second pair AD and BC is non-parallel sides. आता या नॉन पॅरलल साइड, समजा एक ही नॉन पॅरलल साइड जर या पॅरलल साइडची जर ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर होणारे हे जे अँगल आहे हे अँगल इंटेरियर अँगल होईल आणि इंटेरियर अँगल बाय पॅरलल साइड टेस्ट नुसार इंटेरियर अँगल काय असतात, सप्लिमेंटरी असतात. मीन्स सम ऑफ दिस टू अँगल इज 180 डिग्री. मीन्स अँगल A प्लस अँगल D इज इक्वल्स टू 180 डिग्री and angle B and angle C is equals to also 180 डिग्री. कारण काय, हे जे ऍडजस्टंट अँगल आहे, कोणते ऍडजस्टंट अँगल, जे नॉन पॅरलल साइडने होणारे जे ऍडजस्टंट अँगल आहे ते ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे या दोघांची प्लस 180 डिग्री असते. या सुद्धा इकडे सुद्धा या दोन अँगलची प्लस 180 डिग्री असते. म्हणून अँगल A प्लस अँगल D इज इक्वल्स टू 180 डिग्री आणि अँगल B प्लस अँगल C इज इक्वल्स टू ऑल्सो 180 डिग्री. हा झाला ट्रॅपेझियम. आता आपल्याला पाहायचं आहे आयसोसेलस ट्रॅपेझियम मीन्स व्हॉट. आयसोसेलस ट्रॅपेझियम म्हणजे काय? आयसोसेलस ट्रॅपेझियम म्हणजे जर ज्या नॉन पॅरलल साइड्स आहे त्या नॉन पॅरलल साइड्सच्या मिड पॉइंट, त्या नॉन पॅरलल साइड जर कॉन्ग्रुएंट असेल, कोणत्याही ट्रॅपेझियमच्या नॉन पॅरलल साइडची लेंथ सेम असेल, मीन्स नॉन पॅरलल साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर अशा ट्रॅपेझियमला आयसोसेलस ट्रॅपेझियम असे म्हणतात. इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट देन दॅट ट्रॅपेझियम इज कॉल्ड आयसोसेलस ट्रॅपेझियम. अशा ट्रॅपेझियमला काय म्हणतात? आयसोसेलस ट्रॅपेझियम. आपण आयसोसेलस ट्रायंगल पाहिलेला आहे. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे काय होते की ट्रायंगलच्या दोन साइडची लेंथ जर सेम असेल किंवा दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो? आयसोसेलस ट्रायंगल. सिमिलरली नॉन पॅरलल साइड, आता इथे काय, नॉन पॅरलल साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या ट्रॅपेझियमला आपण काय म्हणणार? आयसोसेलस ट्रॅपेझियम. आता इथे पहा, सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट SR अँड PS सेगमेंट PS कॉन्ग्रुएंट सेगमेंट QR. आणि अशा म्हणून क्वाड्रिलॅटरल PQRS इज आयसोसेलस ट्रॅपेझियम. याला आपण आयसोसेलस ट्रॅपेझियम म्हणणार. देन median of the trapezium. Median means what? The segment joining the midpoints of the non-parallel sides of trapezium is, this segment is called median of the trapezium. आता पहा, हा जो ट्रॅपेझियम आहे ABCD हा ट्रॅपेझियम आहे, त्याच्या नॉन पॅरलल साइड्स कोणत्या आहे? AB अँड DC इज अ नॉन पॅरलल साइड्स. आता AB या साइडचा मिड पॉइंट आहे P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट साइड AB and Q is a midpoint of segment DC and PQ, this segment is called the median of the trapezium ABCD. याला आपण काय म्हणणार? मीडियन ऑफ ट्रॅपेझियम. ठीक आहे. आता पाहणार आपण प्रॅक्टिस सेट 5.4. Now we have to start practice set 5.4. Question number 1 is, in the figure IJKL is a trapezium and measurement of angle I is equals to 108 degree and measurement of angle K is equals to 53 degree, and to find the measurement of angle J and measurement of angle L. Now solution is, segment IJ
parallel segment LK. This is a given segment IJ parallel segment LK, and suppose IL is a transversal. The measurement of angle I plus measurement of angle L is equals to 180 degree by parallel side test, by parallel line test. Angle L plus angle I is equals to 180 degree, and measurement of angle I is equals to 108 degree. So now put this measurement in this equation. Angle L plus 108 is equals to 180 degree. 108 मायनस करायची इथून, 180 मधून मायनस करायचे. अँगल L is equals to 180 minus 108, and 180 minus 108 is equals to 72 degree. Means measurement of angle L is equals to 72 degree. Then this segment IJ parallel segment LK, and JK is a transversal. Then the measurement of angle J plus measurement of angle K is equals to 180 degree by parallel line test. Angle J plus angle K is equals to 180 degree, and measurement of angle K is equals to 53 degree. Put the value. Angle J plus 53 degree is equals to 180 degree. 53 काय करायचे, मायनस करायचे. अँगल J is equals to 180 minus 53 degree. 180 मधून 53 मायनस झाल्यानंतर काय राहतात, 127 डिग्री. मीन्स मेजरमेंट ऑफ अँगल J is equals to 127 degree. We find this measurement. Angle L is equals to 72 degree and angle J is equals to 127 degree. हा झाला पहिला प्रॉब्लेम. समजला? ओके.